पुणे जिल्हा परिषद राबवत असलेल्या एका उपक्रमाअंतर्गत पुण्याच्या भोर तालुक्यातील अतिशय दुर्गम डोंगरी भाग असणाऱ्या निगुडगर शाळेतील आदिती पारठे या विद्यार्थिनीची नासा या आंतरराष्ट्रीय संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याची बातमी TV9 ने दाखवलेली होती। यामध्ये तिचा एक छोटासा इंटरव्ह्यू दाखवण्यात आलेला होता आणि यामध्ये ती कशा प्रकारे अतिशय दुर्गम भागातून येते आणि 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत ती शाळेमध्ये पोहोचते, अशा प्रकारची ही बातमी दाखवण्यात आलेली होती। आणि त्यानंतर खरं तर या बातमीची दखल जी आहे ते पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते, जे धायरीतले सामाजिक कार्यकर्ते आहेत नेताजी बाबर, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आणि त्या संबंधित मुलीची पायपीट थांबावी यासाठी तिला आता सायकल जी आहे ती त्यांनी भेट दिलेली आहे। त्याचबरोबर शाळेतील इतर विद्यार्थ्यांना त्यांनी स्पोर्ट ड्रेसचं वाटप केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, नक्की कसं त्यांना हे सुचलं आणि कशासाठी त्यांनी वाटप केले। सुरुवातीला जिला ही सायकल भेटली, जिची निवड खरं तर नासा या संस्थेला भेट देण्यासाठी झाली, त्याशी बोलणार आहोत। तुझी बातमी झाली होती त्यानंतर आता या काकांनी तुला सायकल दिली, कसं वाटते? आता तुझं चालणं थांबणार आहे? म्हणजे बोलण्याला त्यांच्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला की कसं कौतुक करू, की कसा धन्यवाद मानू त्यांचं, यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत त्यांच्यासाठी बोलायला। तरी पण मी बोलते, धन्यवाद काका, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मला एवढी मदत केली, त्यासाठी तुमच्या ग्रुपचं, तुमचं सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद। आता दररोज सायकलीवर येणार का तू? एवढं नाही, म्हणजे मम्मी पप्पा नको म्हणतात इकडून। आपल्यासोबत ज्यांनी खरं तर TV9च्या बातमीची दखल घेऊन तिला ही सायकल दिली आणि इतर विद्यार्थ्यांना ड्रेस दिले ते नेताजी बाबर आहेत। तुम्ही TV9ची बातमी बघितली, त्यानंतर आता या विद्यार्थिनीला सायकल दिली, विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप केले, काय नक्की भावना म्हणजे असे की आपलं जे खेडेगावामध्ये किंवा एका दुर्गम भागामध्ये हे जे विद्यार्थी जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी शिकतात आहेत आणि हा भाग कधीतरी दुर्लक्षित होतो आणि हा बराचसा भाग दुर्लक्षित असल्यामुळं आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, ह्या भावनेतून आपण ही सर्व मदत केलेली आहे। भविष्यामध्ये सुद्धा जर अशी काही गरज लागली, ह्या शाळेला आपण आता सांगितलेलं आहे की जर भविष्यामध्ये सुद्धा काही गरज लागली तर आपण 100% करू। काय होतं, दुर्गम भागामध्ये खूप मोठं टॅलेंट लपलेलं आहे ॲक्च्युली, परंतु ते आपण शोधणं गरजेचं आहे। आणि आता ह्या मुलीच्या मार्फत जे काय आता आपण शोधलेलं आहे, असं प्रत्येकाने समाजाचं एक देणं लागतं। आपलं पोट भरल्यानंतर आपण जसं प्राणी जो ज्या पद्धतीने आपलं पोट भरल्यानंतर सोडून जातो किंवा खात नाही, दुसऱ्याला खाण्यासाठी सोडून देतो, त्या पद्धतीने आपणही करावं। शहरात सर्व गोष्टी मुलांना मिळतात, दुर्गम भागामध्ये खूप मोठा हा प्रॉब्लेम आहे। तर माझ्यासारखे अनेक दातृत्व लोक समाजामध्ये आहेत, पण त्यांनी अशीच प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन प्रत्येकाने काही ना काही आपण समाजाचं देणं लागतो, ह्या दृष्टिकोनातून खारीचा तरी वाटा उचलावा असं मला वाटतं। अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवताय, त्यांचे काही सहकारी आपल्यासोबत आहे। जसे हे म्हणले की खरं टॅलेंट हे ग्रामीण भागात आहे, मात्र त्यांना ती संधी मिळत नसल्यामुळे कुठेतरी मागे राहतात ग्रामीण भागातली लोक। आता 16,000 विद्यार्थ्यांमधून हिची निवड जी आहे ती नासा या संस्थेला भेट देण्यासाठी झालेली आहे, काय सांगाल? ह्या मुलीचं पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो। हिची एक मुलाखत तुमच्या TV9 वरती पाहिलेली होती आणि आमचे बांदलताई आहे तिथे, यांनी हा विषय आमच्यासमोर मांडलेला होता। ह्या आदितीसारख्या ह्या मुलं आहेत, मुली आहेत, हे खूप टॅलेंटेड आहेत, पण यांना वाव मिळाला पाहिजे। हा वाव मिळण्यासाठी नेताजी बाबरांसारखे आमचे मित्र आहेत, आमच्या काही संघटना आहेत, हे प्रत्येक वेळी मदत करायला तयारच आहेत। फक्त शिक्षक वर्गाने असेल किंवा खेडेगावामध्ये ही जी कमिटी असते, या कमिटीने हा एक संपर्क अशा संस्थेशी किंवा आमच्यासारख्या लोकांशी, आमचे नेताजी बाबर आहेत यांच्याशी संपर्कात राहणं गरजेचं आहे। तर या मुलीचा टॅलेंट अतिशय हुशार आहे ती मुलगी, आणि तिच्या परिस्थितीतून आलेली आहे ती इतर विद्यार्थिनींना नक्कीच ते प्रेरणादायी ठरेल। नासाला निवड झाली, आज नासामध्ये ह्या मुलीची नासाला निवड झाली, हिने या भागाचं नाव फार मोठं, अगदी 7 समुद्रापलीकडे या मुलीनं नाव नेलेलं आहे। या मुलीचं कौतुक करता करता या शाळेमध्ये आमच्यासारखे खूप लोक आलेले आहेत, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यातून स्फूर्ती मिळेल असं आम्हाला वाटतं। नक्कीच यातून विद्यार्थ्यांना यामधून स्फूर्ती मिळेल असं यांनी म्हणले। खरं तर आपण पाहतोय की ही सायकल मिळाल्यानंतर आदिती पारठेच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोच आहे, मात्र त्यानंतर स्पोर्ट ड्रेस जो आहे तो या विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.